नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मुंबई पोलीस 2024च्या स्ट्रॅटर्जीवर मागच्या महिन्यामध्ये मी एक व्हिडिओ टाकला होता आणि त्या व्हिडिओला तुमच्या सर्वांकडून खूप जबरदस्त प्रतिसाद मिळालेला आहे। त्याबद्दल मी तुमचं आभार व्यक्त करतो। बघा, आजच्या व्हिडिओमध्ये आपल्याला मुंबई पोलीस 2024ची स्ट्रॅटर्जी पाहिजे। ती स्ट्रॅटर्जी म्हणजे लास्टच्या म्हणजे शेवटच्या 10 दिवसामध्ये नेमका अभ्यासाचं प्लॅनिंग कसं असलं पाहिजे, जेणेकरून आता परीक्षा जी आहे आपली ती 10 दिवसावर आलेली, जास्तीत जास्त आपल्याला वेळ नाही आणि या कमी वेळेमध्ये आपण राहिलेल्या दिवसामध्ये गोंधळून न जाता नेमकं कशा पद्धतीने तयारी केली पाहिजे हे सर्वात महत्त्वाचं आहे। कारण हिथं चुकला की संपला, त्यासाठी इथं व्यवस्थित नियोजन होणं खूप गरजेचं आहे। सध्या मुंबई पोलीस 2024चा कट ऑफ लागलेला आहे। ज्यांचं जे या कट ऑफमध्ये बसलेले नाहीत त्यांनी खचून जाऊ नका, त्यांनी कृपया येणारी पोलीस भरतीची तयारी करा आणि जे बसलेत त्यांनी हा व्हिडिओ व्यवस्थित पहा। कारण या व्हिडिओच्या माध्यमातून जो हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल आणि या व्हिडिओच्या माध्यमातून ज्याला काही प्रश्न असतील किंवा व्हिडिओ कसा वाटला किंवा काय तुमच्या मनात जे काही प्रश्न असतील त्याच्याबद्दल या व्हिडिओच्या माध्यमातून जो कोणी काही व्यवस्थित कमेंट करेल त्या कमेंटला अनुसरून मी तुम्हाला एक पुस्तक देणार आहे। बघा, हे पुस्तक चालू घडामोडीचं आहे, जे की मुंबई पोलीस 2024 साठी खूप महत्त्वाचं आहे। हे तुम्हाला मी एका विद्यार्थ्याला हे पुस्तक देणार आहे आणि दुसऱ्या विद्यार्थ्याला हे वाहन चालक भरतीचं पुस्तक देणार आहे। या व्हिडिओच्या माध्यमातून ज्याची कमेंट व्यवस्थित असेल त्याला हे पुस्तक घरपोच मिळून जाईल। तर मुंबई पोलीस 2024ची वाहन चालकची सुद्धा परीक्षा आता होणारच आहे, त्याच्यासाठी हे पुस्तक खूप महत्त्वाचं आहे। बघा, आजच्या व्हिडिओमध्ये आपण तुमचं दिवसभराचं जे प्लॅनिंग आहे त्या दिवसभराच्या प्लॅनिंग विषयी व्यवस्थित माहिती पाहणार आहोत। त्यानंतर कमी वेळेमध्ये रिव्हिजन करण्यासाठी काही टेक्निक आहेत का, काही ट्रिक्स आहेत का, त्याच्यावर सुद्धा डिस्कशन करणार आहोत। सध्या आपल्याकडे अभ्यास कोणता करावा हेच बऱ्याच विद्यार्थ्याला समजत नाही। हे पुस्तक वाचू का हे वाचू, हा विषय करू का हा करू, हा मी अगोदर केला हा माझा भाग राहिला, नेमका सगळा गोंधळ झालेला आहे। भरपूर कॉल आले, त्याच्या माध्यमातून तुमचे हे सर्व प्रश्न मला लक्षात आलेले आहेत आणि तुमच्या सर्वांना प्रत्येकालाच हे लागू होईल असं नाही, परंतु 99% लोकांना मी काय जे आज व्हिडिओमधून सांगणार आहे ते 100% लागू होणार आहे आणि तुमचा जो गोंधळ निर्माण झालेला आहे तो गोंधळ एकदम क्लिअर होणार आहे। त्यामुळं हा व्हिडिओ तुम्ही व्यवस्थित पहा। तुम्हाला याच्या व्यतिरिक्त वेगळेच काही प्रश्न असतील तर कमेंट करून तुम्ही नक्की विचारू शकता। सर्वात जास्त भर नेमका कशावर दिला पाहिजे, कोणत्या विषयावर दिला पाहिजे, कोणत्या उपघटकावर दिला पाहिजे हे सुद्धा पाहणार आहे आणि तुमच्या मनामध्ये काय अजून इतर प्रश्न असतील तर ते प्रश्न सुद्धा आपण या ठिकाणी पाहणार आहोत। चला, आपण पहिला प्रश्न पाहायचा आहे की दिवसभराचं आपलं प्लॅनिंग नेमकं कसं असलं पाहिजे, म्हणजे आपण सकाळी उठल्यापासून संध्याकाळी झोपेपर्यंत नेमकं आपण काय केलं पाहिजे हे सर्वात महत्त्वाचं आहे। बघा, तुमची त्याच्यामध्ये आपण पहिल्यांदा पाहतोय की अभ्यासाची वेळ नेमकी कोणती असावी, म्हणजे कोणत्या वेळी आपण अभ्यास करावा। मित्रांनो, ह्या प्रश्नाचं जे उत्तर आहे ते अभ्यासाची वेळ ही प्रत्येकाची वेगवेगळी असू शकते। कोणाचा पहाटे अभ्यास होऊ शकतो, कोणाचा सकाळी होऊ शकतो, कोणाचा सकाळी 8 नंतर होऊ शकतो व्यवस्थित झोप झाल्यानंतर, कोणाचा दुपारी अभ्यास होऊ शकतो, कोणाचा संध्याकाळी जास्त वेळ जागायची सवय असते, सकाळी उशिरा उठतात ते, म्हणजे प्रत्येकाची वेळ वेगवेगळी असते। पहाटेचा अभ्यास केला म्हणून होतो असं नसते, किंवा रात्री जास्त जागून अभ्यास केला म्हणून अभ्यास होतो असं अजिबात नसते। तुम्हाला ज्या ज्या वेळी कम्फर्टेबल वाटेल त्यावेळी तुम्ही अभ्यास केला पाहिजे। असं कोणतीही वेळ नाही अभ्यासाची जेव्हा तुम्ही वाचाल तीच वेळ आपली अभ्यासाची, असं लक्षात ठेवा। म्हणजे तुम्ही अभ्यासाची वेळेचं काही टेन्शन घेऊ नका, तुम्ही कोणत्याही वेळी अभ्यास केला तरी तुमच्या डोक्यामध्ये फिट राहणार आहे। फक्त तुम्ही तो काळजीपूर्वक अभ्यास केला पाहिजे आणि अभ्यास हा कमीत कमी 10 तास तरी आत्ता केला पाहिजे। आता फिजिकल आहे का तुमचं? नाही, तुम्ही फक्त लेखीची तयारी करताय। जे कट ऑफ मध्ये बसलेत ते तुमच्या पुढे काय समोर आहे, समोर काय दिसते तुमच्या लेखी, आणि ही 10 ते 15 दिवसात होणार आहे। म्हणजे साधारण तुमची लेखी परीक्षा ही 26 तारखेला होण्याची दाट शक्यता आहे। ह्या दृष्टीनं तुम्हाला मी सांगत आहे, येते लक्षामध्ये। त्यामुळे अभ्यासाच्या वेळेचं काही टेन्शन घ्यायचं नाही, ज्या ज्या वेळी आपल्याला योग्य वाटेल त्यावेळी अभ्यास करायचा। कमीत कमी 10 तास तरी अभ्यास केलाच पाहिजे, हे महत्त्वाचे। त्यानंतर झोप, तुम्ही रात्रीची झोप घेतली पाहिजे, हे मात्र तुमच्यासाठी कंपल्सरी असणार आहे आणि ते कमीत कमी 8 तास 7-8 तास तुम्ही झोप घेतली पाहिजे। दुपारी एखादा तास तरी झोप घेतलीच पाहिजे, कारण सकाळपासून ज्याला सवय सकाळी 6 वाजता अभ्यासाला सुरुवात करायची आणि संध्याकाळी एक 10 वाजेपर्यंत अभ्यास करतात, म्हणजे मधला वेळ जर आपण सोडून दिला
तर त्या विद्यार्थ्यांनी सकाळी जर 6ला अभ्यासाला बसलेला असेल किंवा 7ला अभ्यासाला बसलेला असेल तर दुपारी जेवणाच्या टायमिंगपर्यंत त्याचा भरपूर अभ्यास होतो, जवळपास 5-6 तास अभ्यास होतो. मग तो आणि त्याच्यानंतर लगेच जेवण करून लगेच अभ्यासाला बसायचं नाही, एखादा तास तरी तुम्ही त्या ठिकाणी झोप घेऊ शकताय. म्हणजे दुपारून वाचल्यानंतर जे आपण काही वाचणार आहे ते तुमच्या व्यवस्थित लक्षात राहील. नाहीतर सकाळी काय वाचले, दुपारी काय वाचले, नुसतं आपण वाचत जातोय आणि आपल्या डोक्यात सगळा खिचडी होते. तर या गोष्टी करू नका. दुपारी सुद्धा थोडा तुम्ही आराम केला पाहिजे, हे महत्त्वाचं आहे. ग्रुप डिस्कशन हे सर्वात महत्त्वाचे आहे. सध्याच्या घडीला हे ग्रुप डिस्कशन खूप महत्त्वाचं आहे, कारण या ग्रुप डिस्कशनवरच तुम्हाला कमीत कमी 10 प्रश्न येणार आहेत. तुम्ही जे काही तुमच्या मित्रामध्ये ग्रुप डिस्कशन करणार आहे याच्यावर तुम्हाला 10 प्रश्न हमखास येणार आहेत. म्हणजे तुम्ही जे डिस्कस करत होता त्याच्यामधले 10 प्रश्न तुम्हाला परीक्षेला येणार आहेत. मग बघा, एक मार्क किती महत्त्वाचा आहे आणि तुम्हाला त्यातले 10 प्रश्न 100% येणार आहेत. पेपर झाल्यानंतर मला कॉल करून सांगा किती प्रश्न आले. त्याच्यासाठी ग्रुप डिस्कशन हे व्यवस्थित असलं पाहिजे. जे तुमचे मुंबई पोलीस 2024 साठी जे मित्र कट ऑफमध्ये बसलेत अशाच मित्रांसोबत डिस्कशन शक्यतो करा, कारण तो त्या लेवलचं वाचत असतात. म्हणजे सध्या जे तुम्हाला आवश्यक आहे सध्या परीक्षेसाठी तेच तुम्ही सर्वजण मिळून वाचताय, मग तेच डिस्कस झालं पाहिजे. नाहीतर डिस्कशन हे फक्त अभ्यासावरच व्हावं, इतर गोष्टीवर डिस्कशन करू नका. कारण सध्या विधानसभेची निवडणूक आहे, राजकारणाचा विषय तुमचा जास्त हॉटस्पॉट ठरू शकतो. त्यामुळे तो विषय आपल्या डिस्कशनमध्ये अजिबात आला नाही पाहिजे. आपल्यासाठी खूप महत्त्वाचं आहे आपली परीक्षा आणि त्या कट ऑफमध्ये आपण बसलो पाहिजेत. म्हणजे जो फायनल कट ऑफ लागणार आहे त्याच्यामध्ये बसलो पाहिजेत. आणि ते बसण्यासाठी नेमकं आपण काय केलं पाहिजे हे सध्याच्या घडीला खूप महत्त्वाचं आहे. त्यामुळे ग्रुप डिस्कशन करा. ग्रुप डिस्कशनमध्ये काय करायचं आहे, तुम्ही दिवसभरामध्ये जे काही वाचले ते एकमेकाला फक्त प्रश्न विचारायचे. दुसऱ्याला प्रश्न येऊ नये म्हणून काही अवघड प्रश्न विचारायचा नाही. परीक्षेला जे काही प्रश्न येतात, ज्या प्रकारचे प्रश्न येतात त्याच प्रकारचे प्रश्न आपण विचारायचे. ग्रुप हा कमीत कमी 2 जण आणि जास्तीत जास्त 4 ते 5 जण एवढाच असला पाहिजे. याच्यापेक्षा जास्त मोठाही होऊ द्यायचा नाही. आणि कमीत कमी 2 जण जर असले तरी सुद्धा चालू शकते. 2 व्यक्ती सुद्धा व्यवस्थित ग्रुप डिस्कशन करू शकतात. येते लक्षात. तर हे महत्त्वाचं आहे. आहार, या दिवसामध्ये आहार थोडा व्यवस्थित घ्या, कारण तुम्हाला अभ्यासाचा ताण आहे. म्हणजे 10 तास किंवा 11 तास तुम्हाला अभ्यास करायचा, एनर्जी टिकून ठेवायची. त्यामुळे थोडं आहाराकडे पण लक्ष द्या. ह्या जरी तुम्हाला या गोष्टी जरी तुम्हाला एक छाटछूट वाटत असतील तरी सुद्धा ह्या खूप महत्त्वाच्या आहेत. येत्या लक्षामध्ये ह्या सुद्धा गोष्टींचा तुमच्या रिझल्टवर परिणाम होतो. त्यामुळे हे सुद्धा व्यवस्थित नियोजन करणं खूप गरजेचं आहे. त्यानंतर दुसरी गोष्ट आहे की दररोज किती वेळ अभ्यास करावा. मित्रांनो, आता सध्या तुम्ही फक्त अभ्यासच करताय, त्यामुळं कमीत कमी 8 तास तरी अभ्यास केला पाहिजे, कमीत कमी. आणि जास्तीत जास्त तुम्ही 11 तास अभ्यास केला पाहिजे. जास्तीत जास्त किती? 11 तास. परंतु हे सकाळी तुम्ही 5ला उठलाय किंवा 6ला उठलाय तिथून रात्री झोपेपर्यंत असे तास मोजायचे नाहीत, कारण मधल्या वेळेमध्ये बरेचशी कामं असतात आपल्याला. तर ते कामं सोडून, म्हणजे तुम्ही अभ्यासिकेमध्ये ज्यावेळेस तिथं खुर्चीवर बसलेले असता त्या खुर्चीवर बसलेल्या टायमिंगमध्ये आपण ज्यावेळेस पुस्तक वाचत असतो तेवढंच टायमिंग धरायचा. आणि तुम्ही हा टायमिंग मोजण्यासाठी तुम्हाला खूप दिवसभराची धावपळ करावी लागते. त्यावेळेसच एवढा टायमिंग आपला अभ्यासाचा भरतो. नाहीतर अभ्यासिकेत बसलाय मोबाईलवर रील्स पाहतोय तर हे काही कामाचं नाही. हा टायमिंग तुम्ही धरायचा नाही. शक्यतो सध्या टेलिग्राम, व्हॉट्सॲप आणि इंस्टाग्राम ह्या गोष्टीपासून एवढं 10 ते 15 दिवस थोडंसं दूर राहा. येते लक्षामध्ये. किंवा तुमच्या आणखी काही गोष्टी असतील, टाइमपास होणाऱ्या गोष्टी असतील तर ह्या गोष्टीपासून थोडंसं 15 दिवस दूर राहा. नंतर तुमचं आहे ते चालू करा. फक्त हे 15 दिवस खूप महत्त्वाचे आहेत. 10 ते 15 दिवस खूप महत्त्वाचे आहेत. येते लक्षामध्ये. तर एवढा कमीत कमी 8 तास आणि जास्तीत जास्त 11 तास अभ्यास करायचा. ह्याच्यापेक्षा जास्तही अभ्यास करायचा नाही. ह्याच्यापेक्षा जास्त अभ्यास केला की डोक्याच्या वरून जाणार आहे तुमचा. त्यामुळं एवढाच व्यवस्थित अभ्यास करायचा आहे. त्यानंतर पुढचा आपला प्रश्न आहे, प्रश्नपत्रिका सोडवाव्यात का नाही, किंवा सोडवायचे असेल तर कोणत्या सोडवात, किंवा सोडवायचे असतील तर किती सोडवल्या पाहिजेत. आता बरेचसे विद्यार्थी असे आहेत की दिवसाचे 5-5 पेपर सोडवतात. काही विद्यार्थी तर मार्क कमी पडतात किंवा कॉन्फिडन्स लो होतो म्हणून पेपरच सोडवत नाहीत. म्हणजे प्रत्येकाची मानसिकता वेगवेगळी, प्रत्येक जण तुम्हाला जो मार्गदर्शन करणार आहे तो वेगवेगळा आहे. येते लक्षामध्ये. परंतु जवळपास 99% लोकांना लागू होईल आणि त्याचा फायदा होईल याच दृष्टीने मी तुम्हाला या ठिकाणी सांगतो की प्रश्नपत्रिका सोडवताना सध्या सराव प्रश्नपत्रिका सोडवू नका. कारण सराव प्रश्नपत्रिका ह्या वेगवेगळ्या त्यांच्या लेवलनुसार म्हणजे त्यांनी काढलेले असतात. त्याच्यामध्ये तुम्हाला एकतर 95, 98, 99 मार्क मिळू शकतात आणि 60, 65,
75 80 एवढेही मार्क मिळू शकतात. येते लक्षामध्ये. म्हणजे या आत्ता शेवटच्या दिवसामध्ये तुमचा कॉन्फिडन्स असणं खूप गरजेचं आहे. तुम्हाला जर योग्य कॉन्फिडन्स असेल तर तुम्ही न येणारा प्रश्न सुद्धा वेगवेगळ्या टेक्निकनं तुम्ही सोडवू शकता. येते लक्षात. शेवटच्या 3 ते 4 दिवसात मी आणखी एक व्हिडिओ टाकणार आहे मित्रांनो. त्या व्हिडिओमध्ये परीक्षेला जाता जाता नेमकं काय केलं पाहिजे काय नाही केलं पाहिजे त्याच्यावर तुमचे 3 ते 4 ज्या सिली मिस्टेक होतात, हमखास होतात प्रत्येकाच्या, तर त्या सिली मिस्टेक तुमच्या होणार नाहीत. त्यावर मी व्हिडिओ टाकणार आहे. त्याच्यासाठी आत्ताच तुम्ही जर चॅनलवर नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करून ठेवा. तुम्ही सबस्क्राईब केलं म्हणजे मला पैसे मिळत नाहीत आणि तुम्ही लाईक केलं, सबस्क्राईब केलं म्हणजे तुमचे पैसे जात नाहीत. ही गोष्ट लक्षात ठेवा. येत्या लक्षामध्ये तुमचा तो व्हिडिओ खूप महत्त्वाचा आहे. तर पहिल्या आपल्या मुद्द्यावर येऊ की अकॅडमीचा जो सराव पेपर आहे तो शक्यतो सध्याच्या कंडिशनला सोडवू नका. तुम्हाला जर पेपर टाइम लावून सोडवायचा आहे तर दिवसाचा जास्तीत जास्त एकच पेपर सोडवा. येते लक्षामध्ये. किंवा तुम्ही 2 दिवसाला एक सोडवला तरी चालेल, टायमिंग लावून. आणि तुम्हाला जर पेपर वाचायचा आहे तर दिवसाचे 5-5 7-10 किती पेपर तुम्ही वाचू शकताय, हे महत्त्वाचे. वाचायला तुम्हाला बंधन नाही, पण पेपर सोडवायला मात्र एकच पेपर सोडवा. आणि जो मला जास्त सोडवायचे नसतील तर 2 दिवसातून तरी कमीत कमी एक सोडवा. येते लक्षामध्ये. पण पेपर टाइम लावून जास्त सोडवू नका. तुम्ही जर दिवसाचे 3 पेपर जर टाइम लावून सोडवले तर काय होईल, तुमचा भरपूर वेळ याच्यामध्ये जाईल. आणि भरपूर वेळ गेल्यानंतर तुम्ही बाकीचं कधी वाचणार, तुमच्या सर्व विषयावर रिव्हिजन कधी होणार, हे महत्त्वाचे. त्यामुळं म्हणतोय की एकच पेपर सोडवा, पण तो टाइम लावून व्यवस्थित सोडवा. त्या एक पेपरमध्येच काय चुका होतात त्याच्यावर काम करा तुम्ही आणि त्या चुका टाळायचा प्रयत्न करा. त्याच्यासाठी जास्त पेपर सोडवायची आवश्यकता नाही, मात्र तुम्हाला जास्त पेपर वाचण्याची आवश्यकता नक्की आहे. पुढचा प्रश्न आहे आपला, सध्या नेमकी कोणती पुस्तके वाचली पाहिजेत. तर सगळ्यात महत्त्वाची एक गोष्ट आता लक्षात घ्यायची की नवीन जायचं दुकानामध्ये आणि नवीन दिसलं पुस्तक की विकत आणायचं, तर ही सर्वात मोठी चूक अजिबात करायची नाही. सध्या नवीन कोणतंही पुस्तक वाचायचं नाही, फक्त चालू घडामोडी वगळता. चालू घडामोडीमध्ये जास्त प्रश्न विचारण्याची शक्यता आहे, त्याच्यामुळं चालू घडामोडीसाठी तुम्ही नवीन पुस्तक घेतलं तरी सुद्धा चालू शकते. मात्र मराठी असेल, गणित असेल किंवा जी के असेल, ह्यानं सांगितलंय, मीही तर हे पुस्तक वाचलंय म्हणून मी आता भरती झालोय, तू सुद्धा हेच वाच, मग ते जायचं दुकानातून पुस्तक घेऊन यायचं आणि सगळा गोंधळ करून ठेवायचा. अशा गोष्टी काही सध्याच्या वेळेमध्ये करू नका. कारण आपल्याकडे वेळ कमी आहे, तीच पुस्तकं आपली व्यवस्थित करायची आहेत. त्याच्या आहे त्या पुस्तकामध्ये सुद्धा आपण व्यवस्थित कमीत कमी आपली पुस्तकं असली पाहिजेत. कारण आता 10 दिवसामध्ये जास्त काही वाचून आपलं होईल का, नाही. म्हणजे जास्त आपण उगाच ढीग लावला पुस्तकाचा तर तेवढी पुस्तकं आपल्याच्याने होणार नाहीत. जे महत्त्वाचं काय आहे आणि महत्त्वाचं काय नाही हेच कळणार नाही आपल्याला. त्याच्यासाठी पुस्तकं लिमिटेड ठेवा. आत्ताची जे वाचली आतापर्यंत तीच वाचा. नवीन पुस्तकाच्या भानगडीत पडू नका. चालू घडामोडीचं घ्यायचं असेल ते तेवढंच फक्त घ्या. मराठीसाठी जे तुम्ही आतापर्यंत वाचलंय ते वाचा, कुणाचं का असेना तेच वाचा, दुसरं वाचू नका. येते लक्षामध्ये. अंकगणितासाठी सुद्धा तेच करा, बुद्धिमत्ता तेच करा, सामान्य ज्ञानसाठी सुद्धा तेच करा. आणि चालू घडामोडीसाठी तुम्हाला एखादं नवीन पुस्तक घ्यायचं असेल तर घ्या, किंवा तुमच्या मनाने तुम्हाला कसं करायचं तसं करा. मागच्या व्हिडिओमध्ये मी सांगितले तुम्हाला चालू घडामोडीसाठी नेमकं काय करायचं आहे ते. तर बघा, ह्याच्यामध्ये हे विषय खूप महत्त्वाचे आहेत. आणि अभ्यास करत असताना कमी वेळेत आपली जास्तीत जास्त रिव्हिजन कशी होईल, सतत हाच विचार करा. कमी वेळेत जास्तीत जास्त रिव्हिजन कशा प्रकारे होईल तर हा विचार करा. त्यानं काय होणार आहे, तुमचा लवकर सिलेबस कव्हर होणार आहे. पुढचा प्रश्न आहे आपला, सर्वात जास्त कोणत्या विषयावर भर दिला पाहिजे. मला सांगा, तुम्हाला मराठी आलं म्हणजे तुम्हाला सगळे मराठीचेच प्रश्न येणार आहेत का 100च्या 100, किंवा गणित तुम्हाला परफेक्ट आहे माझं गणित आणि मला सगळे गणिताचेच प्रश्न येणार आहेत, असं आहे का. म्हणजे तुम्हाला एक विषय परफेक्ट केला म्हणजे नोकरी मिळणार आहे का, तुमचा पेपर सॉल्व्ह होणार आहे का, नाही. म्हणजे एखाद्या विषयावर आपल्याला भर द्यायचा नाही. तुम्हाला काय करायचं आहे, तुमचा कमकुवत विषय कोणता, एखाद्याला मराठी जमत नसेल, एखाद्याला गणित जमत नसेल, एखाद्याला बुद्धिमत्ता व्यवस्थित जमत नसेल, एखाद्याचा चालू घडामोडीचा अभ्यास राहिलेला असू शकतो. म्हणजे प्रत्येकाचा वेगवेगळा असू शकते का नाही, बरोबर. तर मग तुमचा जो कमकुवत विषय राहिला आहे किंवा ज्याच्याकडे थोडंसं दुर्लक्ष झालंय अशा विषयावर थोडंसं जास्त भर द्या. आणि बाकी विषय सोडून द्या असं नाही म्हणायचं मला. बाकी पण विषय ॲव्हरेजमध्ये आलेच पाहिजेत. तुमचं दररोज सगळं विषयाला आता सध्या टच झालं पाहिजे. तुम्ही जर क्वेश्चन पेपर वाचले म्हणजे 5-7 दररोज जर पेपर वाचले आता झालेले, तर तुमचं सर्व विषयावर रिव्हिजन होऊन जाते. आता बघा, मराठीचा एखादा टॉपिक करायचा आहे तुम्हाला तर फटाफट वाचून झालं पाहिजे. अर्ध्या तासामध्ये एक टॉपिक वाचून झाला पाहिजे.
प्रत्येक लाईन टू लाईन असं वाचत चालायचं नाही, तेवढा टाईम आपल्याकडे अजिबात नाही. काय करायचं आपल्याला, ज्या आपण अंडरलाईन केलेल्या आहेत, जे बॉक्स आहेत, जे महत्त्वाचं आहे तिथं नजर फिरवली की आपल्याला कळत असते ऑटोमॅटिक. आपण काय पहिल्यांदा वाचतोय का पुस्तक, 10-15 वेळेस वाचून झालं ना पुस्तक. मग आता काय आहे, आपल्याला पेज नुसतं उलटलं की कळलं पाहिजे ह्याच्यावर काय आहे ते, फटाफट येते लक्षामध्ये. जास्तीत जास्त ऑब्जेक्टिव्ह प्रश्न सोडवा, जास्तीत जास्त वन लाईनर प्रश्न या ठिकाणी वाचा. आणि तुम्ही काय करा, काही बरेचसे प्रश्न असे आहेत की सारखे सारखे तेच परीक्षेला येतात, तर असे जे टॉपिक असतील, घटक असतील, उपघटक असतील, तर अशा टॉपिकवर थोडासा जास्त भर द्या. आणि जे टॉपिक कधीतरी एखाद्या वेळेस परीक्षेला येतात, 1 वर्ष 2 वर्ष 3 वर्षातून त्या टॉपिकवर प्रश्न विचारतात, अशा टॉपिकवर फटाफट नजर फिरवायची, येते लक्षामध्ये. आणि त्याला जास्त महत्त्व द्यायचं नाही. पण ज्याच्यावर 100% प्रश्न असतो, समजा उदाहरणार्थ प्रयोग आहे, तर ह्याच्यावर 100% तुम्हाला 1-2 प्रश्न येतातच. किंवा गणितामधले काही टॉपिक आहेत, सरासरी आहे, चक्रवाढ व्याज, सरळ व्याज आहे, त्याच्यानंतर रेल्वे, काळकाम वेग, बुद्धिमत्तेमध्ये दिशा आहे, कुठ प्रश्न आहेत, हे जे महत्त्वाचे टॉपिक आहेत, महत्त्वाचे टॉपिक मी मागच्या व्हिडिओमध्ये सांगितले तुम्हाला, ते तुम्ही तिथं बघा. तर असे जे प्रत्येक विषयामधले काही कोर टॉपिक आहेत, तर ह्या टॉपिकवर जास्त भर द्यायचा आहे तुम्ही, कारण प्रश्न तुमचे तिथंच विचारणार आहेत. आणि दररोज काही 5-7 पेपर वाचताय, 10 पेपर वाचताय तुम्ही, किंवा 1 पेपर सोडवताय, 2 सोडवताय ते, तर त्याच्यामधून जे काही वेगवेगळे प्रश्न आहेत, तर ते सर्व प्रश्न जे येत नाहीत, जे सुटलेले नाहीत, ते प्रश्न लगेच पुस्तक काढायचं, पेपर झाला, टाइम लावून पेपर सोडवला, पेपर झाला, लगेच पुस्तक काढायचं, तिथं बघायचं का चुकला आपला, त्या टाईपवरचे लगेच 2-3 उदाहरणं तिथं सोडून टाकायचे, तो टाईप तिथं क्लिअर करून टाकायचा. असं केल्याने तुमचा स्कोअर 100% वाढणार आहे. तुम्ही जर का 80, 85, 90 वर असाल, तर तुमचे 5-7 मार्क 100% वाढणार आहेत. फक्त तुम्ही या टेक्निक थोड्याशा व्यवस्थित करा. सर्वात महत्त्वाचे घटक उपघटक कोणते, तर हे प्रत्येक विषयातले जे कोणते महत्त्वाचे घटक उपघटक आहेत, ते मागे मी 3 व्हिडिओ टाकलेत बघा. मराठी 20 दिवसामध्ये आउट ऑफ कशी करायची, त्यानंतर गणित बुद्धिमत्ता, सर्वात IMP टॉपिक कोणते, तर ते जे टॉपिक दिलेत तेच महत्त्वाचे टॉपिक आहेत. इथं मी आणखी ते टॉपिक घेऊन तुम्हाला व्हिडिओ मोठा करत बसत नाही, तर ते टॉपिक त्या ठिकाणी पहा. मी आता जसे काही नमुना टॉपिक सांगितले तुम्हाला, तर तसे टॉपिक पहा, त्या टॉपिकचा खूप फायदा होणार आहे, त्याच्यावरच प्रश्न तुमचे असणार आहेत. आणि जे काही पेपर वाचताय त्यातले मात्र चुकलेले प्रश्न लगेच पुस्तकात वाचायला विसरू नका, कारण प्रश्न तिथंच येतात. वाटतं आपल्याला, अरे आपण तर तिथं ते वाचलं होतं, तिथं पण आपला हा प्रश्न चुकला होता, इथं पण चुकला. मित्रा, तुझा सराव करताना प्रश्न चुकला, तिथं मार्क तुला म्हणजे काय किंमत कळणार नाही. परंतु तोच प्रश्न तुला मुंबईला आला आणि तो प्रश्न तुझा चुकला, तर ते 1 मार्काची किंमत तुला मोजावी लागणार आहे, येते लक्षामध्ये. त्यामुळं ते तिथंच जागेवर क्लिअर करून टाकायचं, त्याचं काय असेल सूत्रपित्र काय असेल ते. त्यानंतर बघा, सर्वात महत्त्वाचा 7वा आपला प्रश्न आहे की संपूर्ण विषयावर कमीत कमी वेळेमध्ये जबरदस्त तयारी झाली पाहिजे, म्हणजे कमी वेळेमध्ये जास्तीत जास्त रिव्हिजन झाली पाहिजे. कारण वेळ कमी आहे आणि या कमी वेळेमध्ये जास्तीत जास्त विषयावर रिव्हिजन झाले पाहिजे, जास्तीत जास्त घटक उपघटक आपले वाचून झाले पाहिजेत. त्यामध्ये मराठी असेल, अंकगणित असेल, बुद्धिमत्ता असेल, सामान्य ज्ञान असेल किंवा चालू घडामोडी असेल, तर कमी वेळेमध्ये कसं आपलं जास्तीत जास्त अभ्यास होईल हे महत्त्वाचं आहे. परंतु नुसतं पानं पलटून बी चालणार नाही, आपल्या लक्षात सुद्धा राहिलं पाहिजे, कारण लक्षात राहिलं तरच ते ठीक आहे, आपल्याला परीक्षेला येणार आहे. तर समजा मराठी घेतोय आपण, तर शेवटच्या 2-4 दिवसामध्ये प्रत्येक दिवशी आपल्याला एक विषय वाचायचा आहे आणि एक विषय आपला वाचून झाला पाहिजे, एका विषयावर रिव्हिजन झाली पाहिजे. मागच्या व्हिडिओमध्ये मी काही टेक्निक सांगितल्या होत्या, त्या टेक्निक जर तेव्हापासून जरी तुम्ही फॉलो केले असतील, तरी आता तुमच्या लक्षात आलं असेल की खरंच आपलं 1 दिवस असेल, 4 तास असेल किंवा 2 तास असेल, ते एवढ्या वेळेमध्ये आपल्याला विषय कसा कव्हर करता येईल हे तुम्हाला आत्ता ज्यांनी तो रूल फॉलो केला ते 100% आत्तापर्यंत त्यांना ह्या टेक्निक कळालेल्या आहेत. तर आत्ताही तुम्हाला काही टेक्निक मी सांगतो की समजा तुम्ही मराठी विषय घेताय, तर त्या विषयामध्ये महत्त्वाच्या हेडिंग, महत्त्वाचे बॉक्स, त्यानंतर काही तिथे नियम असतील, काही बॉक्समध्ये काही शब्द असतील, तर ते तुम्ही त्या ठिकाणी पटापट वाचून पुढे गेलं पाहिजे. असं जर केलं तर तुमच्या तिथं रिव्हिजन होते. समजा गणित आहे, गणिताचे कुठले महत्त्वाचे 8-10 टॉपिक आहेत ते मागे सांगितलेत मी, ते 8-10 टॉपिक बदले प्रत्येक टाईपवरचा 1-1, 2-2 उदाहरणं सोडत, नुसते टाईप सोडत जरी तुम्ही पुढे गेलात, तरी तुमचा ऑटोमॅटिक बघा किती अभ्यास होतो आणि किती रिव्हिजन होते.
इथं तुमचा कॉन्फिडन्स खूप वाढलेला असतो आणि ही परीक्षा काय फक्त अभ्यासाचीच नसते, इथं कॉन्फिडन्स सुद्धा खूप महत्त्वाचा असतो. त्यामुळं कॉन्फिडन्स शेवटपर्यंत ठेवा. कोणी काही सांगेल तुम्हाला, खूप विद्यार्थी आहेत, खूप मुलं आहेत किंवा काय असेल ते, जागा कमी आहेत, मागच्या वेळेस खूप जागा होत्या, कट ऑफ एवढा लागला आणि कट ऑफ तेवढा लागला, आता कट ऑफ एवढा लागणार आहे, असल्या फालतू गोष्टीवर चर्चा करायची नाही. असलं कोणी सांगत जरी असेल तरी ऐकायचं नाही, काही नाही, आपला अभ्यासावर फोकस करायचा. तर हे कमी वेळेमध्ये जास्त रिव्हिजन कशी करायची, तर ते महत्त्वाच्या गोष्टी आहेत इथं. तर जास्त रिव्हिजन तुम्हाला करता आलीच पाहिजे, त्याशिवाय तुमचा अभ्यास हे ठिकाणी कव्हर होणार नाही. तर हे आत्तापर्यंत तुम्हाला काही मी 7 या वेगवेगळ्या प्रश्नामधून काय जे सांगितले त्याचा तुम्ही फॉलो व्यवस्थित करा. कारण तुम्हाला येणाऱ्या परीक्षेमध्ये जर मार्क मिळवायचे आहेत, म्हणजे तुम्हाला आत्ता जेवढे मार्क मिळतात त्याच्यापेक्षा एक 5-7 मार्क एक्स्ट्रा मिळवायचे असतील, तर आत्तापर्यंत मी काय टेक्निक सांगितल्यात एवढ्या टेक्निकचा तुम्ही फॉलो करा. या व्यतिरिक्त तुमचे काही आणखी प्रश्न असतील तर ते सर्व प्रश्न तुम्ही कमेंटमध्ये नक्की विचारा. येते लक्षामध्ये, त्या प्रत्येक कमेंट तुमच्या प्रश्नाला मी योग्य उत्तर देणार आहे. तुमचा त्या ठिकाणी त्या प्रश्नाचं उत्तर जे आहे ते तुम्हाला योग्य उत्तर मिळून जाणार आहे. त्यामुळं मनामध्ये असे कोणतीही शंका ठेवू नका. जे वाटते तुम्हाला ते कमेंट करून विचारा, त्याचं योग्य सोल्युशन मी तुम्हाला त्या ठिकाणी सांगतो. पेपर परफेक्ट द्यायचा आहे, काही चुका करायच्या नाहीत. त्यानंतर आणखी मागे मी एक व्हिडिओ टाकलाय बघा, मुंबई पोलीससाठी ह्या 10 चुका तुम्ही टाळा, 11 चुका टाळा. तर त्या कोणत्या चुका होतात ते बघितलं नसेल ते एकदा बघून घ्या. कारण त्या चुका झाल्यानंतर तुमच्या म्हणजे सिली मिस्टेक होऊन तुमचे मार्क जाणार आहेत. त्यामुळं त्या चुका करू नका, कारण सिली मिस्टेकवर रिझल्ट जातो. अभ्यास कमी आहे म्हणून रिझल्ट गेलाय असं शक्यतो चांगला बऱ्यापैकी अभ्यास असणाऱ्या विद्यार्थ्याचा होत नाही, परंतु तो सिली मिस्टेक करतो म्हणून त्या ठिकाणी त्याचा रिझल्ट जातो. सिली मिस्टेक करायची नसेल तर मी काय जे सांगतोय त्या सर्व गोष्टी तुम्ही फॉलो करा. मी काय कुठून पुस्तकातून वाचून तुम्हाला सांगत नाही, स्वतः ह्या सर्व गोष्टींचा अनुभव घेतलेला आहे आणि अनुभवातून मी तुम्हाला या गोष्टी सांगतोय. त्यामुळं व्यवस्थित परफेक्ट नियोजन करून शेवटचे काय 10 असतील 15 असतील तर एवढे दिवस तुम्ही व्यवस्थित करा. तुमची साधारण परीक्षा आता लवकरच होणार आहे, त्यामुळे तुम्ही व्यवस्थित 10-11 तास तरी कमीत कमी अभ्यास झालाच पाहिजे. एखादा दिवस अभ्यास नाही झाला म्हणजे तुमचे त्या दिवसाचे तेवढे तास वायाला गेले असं गृहीत धरा. त्यामुळे एक दिवस तर सोडा, पण तुम्ही 1 तास सुद्धा वायाला घालवू नका. ओके, या व्यतिरिक्त काही प्रश्न असतील तर नक्की कमेंट करून विचारा. भेटूया लवकरच पुढच्या व्हिडिओमध्ये. धन्यवाद.